नमस्कार. आज आपण एकदम स्वीट डिश बघणार आहोत. मस्त अशी शाही रबडी कटोरी शेवई कशी बनवायची ते आज आपण येथे ट्राय करणार आहोत. एकदम जबरदस्त अशी लागते आणि खायलाही खूप टेस्टी असते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेली आहे 1 पाऊच शेवई. छान अशी बारीक कुस्करून ती आपल्याला इथे घ्यायची आहे. बघा एकदम बारीक अशी बनवायची आहे. मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे. बघा येथे छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहे. येथे घालणार आहोत आपण 1 चमचा तूप. पुन्हा तुपामध्ये छान मस्त लालसर भाजून घ्यायचे आहे. छान असा खरपूस वास आला पाहिजे बघा त्याचा. खूप छान अशी टेस्ट. आता आपण यामध्ये घालणार आहोत. बघा मी अशी घट्ट साय घेतलेली आहे आणि त्यामध्ये पिठी साखर घालून मस्त मिश्रण तयार केलेलं होतं बघा त्याचं. मस्त अशी आता शेवई येथे परतवून घ्यायची आहे. आता थोडीशी इलायची पूड घालायची आहे. खूप छान अशी टेस्ट लागते त्याच्यामुळे. आणि मस्त छान असं पुन्हा परतवून घ्यायचं आहे. बघा एकदा छान असा लालसर कलर आलेला आहे बघा. मस्त कुरकुरीत अशा परतलेल्या आहेत. आता ह्या थंड होण्याआधी एकदा ह्या वाटीमध्ये भरून घ्यायच्या आहेत. जास्त थंड होऊन द्यायचं नाही, कारण थंड झाल्यावर तो आकार येत नाही. मस्त असा कटोरी शेप देऊन घ्यायचा आहे त्याला. छान असा मस्त तुम्ही बघू शकता. छान असा कटोरी शेप आपण इथे दिलेला आहे. 3 वाट्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. मस्त आता आपण या फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. तोपर्यंत मी इथे घेतलेली आहे 1 पॅन. त्यामध्ये घालायचं आहे दूध. साधारणतः अर्धा लिटर दूध आहे बघा. छान अशी उकळ आलेली आहे त्याला. आता आपण इथे रबडी बनवणार आहोत बघा. मस्त अशी एकदम चवदार चविष्ट लागणारी इलायची पूड घालायची आहे. मस्त तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं कस्टर्ड पावडर ॲड करू शकता. छान असा कलर येतो आणि ब्राइंडिंग छान येतं. चवीनुसार साखर आपण यामध्ये घातलेली आहे बघा. काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, बदाम आणि काजू. मस्त परफेक्ट असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. छान असं आटलेलं आहे बघा ते. मस्त अशी रबडी आपली इथे तयार झालेली आहे. आता इथे आपले कटोरी जे आहेत त्याही छान मस्त थंड झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये जी रबडी तयार केलेली आहे ती टाकायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कटोरीमधून ही शेवई काढून घेऊ शकता बाहेर आणि त्यामध्ये ही सर्व करू शकता बघा. मी डायरेक्ट कटोरीतच टाकलेली आहे. छान अशी रबडी घालून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. छान असं डेकोरेशनसाठी टाकायचं आहे. मस्त चेरी ठेवायची आहे आणि अशाच प्रकारे मस्त आपली कटोरी रबडी शेवई तयार आहे बघा. एकदम छान लागते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.